मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सकाळी 7 वाजल्यापासून अशाच प्रकारची अवस्था या महामार्गावर आहे। गुजरात लेनकडे जाणाऱ्या आणि मुंबई लेनकडे जाणाऱ्या दोनही मार्गावर अशा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। थेट दैसर चेक नाका ते बोरवलीपर्यंत हे ट्रॅफिक पाहायला मिळते। अनेक लोक सकाळपासून 2 ते 2.5 तासांपासून ताटकळत वाहतुकीमध्ये अडकून पडलेले आहेत। मात्र हे ट्रॅफिक कशामुळे झालंय हे अद्यापही कळू शकलं नाही। तर दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी सोहळा आहे। या सोहळ्यासाठी वसई विरार, पालघर, ठाणा या परिसरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी निघालेले आहेत। ते देखील या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे ट्रॅफिक क्लिअर होईल की नाही याची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे तुम्ही जर मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाण्याचा विचार करत असाल तर आधी दृश्य पहा, गुगल मॅप चेक करा आणि त्याचं नंतरच पुढच्या प्रवासाला लागा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तर म्हणजे कधी वाहतूक कोंडी नसते, असं जेव्हा वाहतूक कोंडी नसते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं। खरं म्हणजे आजही रात्रीपासून ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण म्हणजे काजूपाडा चेना इथे घोडबंदर रोड इथे असणारी चढण आणि दुसरं म्हणजे काँक्रिटीकरण करणारा ठेकेदार याची अपूर्ण कामं, याच्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम होतो। खरं म्हणजे पोलीस प्रशासन त्यांचे पावलं घेतात पण योग्य वेळी जर घेत नाही म्हणून हे खरं आज वाहतूक कोंडी भोगावी लागते। विरुद्ध जाणाऱ्या वाहनं असतील आणि इकडे मोठ्या प्रमाणात पार्किंगला गाड्या लावलेल्या असतात, म्हणजे नो एंट्रीसाठी गाड्या लावलेल्या असतात। म्हणजे खरं म्हणजे ह्या आम्हाला अहमदाबाद महामार्गाला आम्हाला कोणी वालीच राहिला नाही आणि कोणी इकडे लक्ष देत नाही। जिल्हाधिकारी आले, त्यांनी बघून गेले पण त्याच्यावर कंत्राटदारावर काय कारवाई केली ते आजपर्यंत बघितलं नाही। त्यांनी स्वतः बघितले का अपूर्ण सर्व्हिस रोड आहेत, कंत्राटदारांनी अपूर्ण काम केले, तिकडे अपघात होतात, पण आम्ही वाट बघतो की ते कधी त्या कंत्राटदारावर कारवाई करतील।